हॅलो, आजचा व्हिडिओ खास ज्यांचा 12वीचा रिझल्ट लागलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी. आता यात दोन कॅटेगरी मधले विद्यार्थी असतात. एक ज्यांना असं वाटत असतं की मला मार्क्स कमी मिळालेले तर खूप असतात, पण 97 पेक्षा 90 कमीच, 97 98 पेक्षा 95 कमीच. दुसऱ्या कॅटेगरीतले विद्यार्थी असतात ज्यांना खरंच कमी मार्क्स मिळालेले असतात आणि ते निराश झालेले असतात. तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ. पहिली गोष्ट अशी की जे टॉपर्स आहेत, तुम्हाला भलेही त्यांच्याकडे पाहून आता असं वाटत असेल की यांनी तर कॉलेजमध्ये टॉप केलंय, हे तर बोर्डामध्ये अगदी फर्स्ट आले, सेकंड आलेत, त्याला तर माझ्यापेक्षा किती छान मार्क्स मिळाले. आता तर काय, त्याला त्याच्या आवडत्या इन्स्टिट्यूट मध्ये, कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल. आता ही एंट्रन्स एक्झाम त्याची क्रॅक झाली की मग काय मस्तच, त्याचा आवडता कोर्स त्याला मिळेल, आवडत्या डिग्रीला त्याला ऍडमिशन घेता येईल, त्याचं लाईफ का एकदम सेटल आहे बुवा, असा जर विचार तुमच्या मनात असेल तर तो लगेच डोक्यातून काढून टाका. आता तुम्हाला जे वाटतंय ना की त्याला माझ्यापेक्षा जास्त मार्क्स मिळाले म्हणजे तो तर काय खूपच हुशार आहे, आवडत्या कॉलेजला ऍडमिशन, आवडता कोर्स, आवडतं त्याचं शिक्षण, किंवा आता तर काय त्याची गाडी सुसाट आहे, असं अजिबात होत नाही. तुम्हाला आता जी मुलं टॉपर्स वाटतात किंवा जे तुमच्यापेक्षा खूप हुशार आहेत असं वाटतं, ती मुलं सुद्धा पुढे जाऊन बराच काळ स्ट्रगल करत असतात. हे सगळे अनुभवाचे बोल आहेत, त्यामुळे ऐका. मला जर असं वाटत असेल ना की आता तर काय माझं काय होणार वगैरे, तर हा विचार पहिले मनातून काढून टाका. समोरचा विद्यार्थी भलेही इंजिनिअरिंगला जाऊ, मेडिकलला जाऊ, स्ट्रगल चुकत नाही. कॉर्पोरेट कंपनीमध्ये जाणं हे जर त्याचं ड्रीम असेल तर तिथे स्ट्रेस मॅनेजमेंट लागतो, इमोशनल टफनेस लागतो, तुमची अदर सॉफ्ट स्किल्स सुद्धा गरजेची असतात, तर तुम्ही तिथे सस्टेन करू शकता. आता तर काय, तो हॉटेल मॅनेजमेंटला जाईल, त्याचा कोर्स कम्प्लीट करेल, स्वतःच कॅफे स्टार्ट करेल, एकदम सेटल लाईफ. हो, पण जर तुम्ही बिझनेस स्टार्ट करत असाल किंवा कोणी करत असणार आहे हे तुम्हाला माहिती आहे, तो बिझनेस कितपत चालेल, त्यात त्याला किती लॉस होईल, किती प्रॉफिट होईल, हे तुम्ही आता नाही सांगू शकत. तुम्हाला भलेही वाटत असेल आता तो ना टॉपर आहे, तो का एमपीएससी देईल, युपीएससी देईल, मग त्याचं लाईफ एकदम सेटल, गव्हर्नमेंट जॉब, पण त्यात सुद्धा फेल्युअर्स मध्ये तो किती अडकेल, त्या चक्रात तो किती सस्टेन करू शकेल, हे तुम्ही आता प्रेडिक्ट करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला जर आता असं वाटत असेल तो हुशार आहे, तो माझ्या पुढे निघून जाईल, त्याचं तर काय सगळं छान होईल, हा डोक्यातून विचार काढून टाका. स्वतःकडे लक्ष द्या. कमी मार्क्स मिळालेत असं तुम्हाला वाटत असेल किंवा खरंच कमी मार्क्स आले असतील तर डोंट वरी, तुम्ही अजून बऱ्याचशा गोष्टी करू शकता आयुष्यामध्ये आणि तुमचं करिअर खरंच खूप सुंदर होऊ शकतं. अगदी आता तुम्हाला ते वाटत नसलं किंवा दुसऱ्या कोणाचं तरी खूप छान होईल माझ्यापेक्षा असं वाटत असलं तरीही स्ट्रगल हा कोणालाच चुकत नाही. तुम्ही एक रिझल्ट हातात घेतला म्हणून पुढचे तुमचे सगळे मार्ग सुकर होतात असं अजिबात नाही. तुमच्या जर सर्कल मध्ये कोणी असेल ज्यांचा रिझल्ट लागलेला आहे, ते निराश आहेत, तर त्यांच्या सोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा.